नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अन्नाच्या संबंधित कोणतेही व्यवसाय करत असाल, जसं की तुमचं हॉटेल आहे, किराणाचं नॉर्मल शॉप आहे, बेकरी आहे किंवा तुमची कॅन्टीनचं कुठलाही बिझनेस आहे, कॅटरर्स असेल तुमचं, किंवा घरातून आत्ताच नुकतंच तुम्ही चालू केलेलं बिझनेस असेल फूडच्या रिलेटेड आणि नवीन स्टार्टअप केलेला आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे फूड लायसन्स असणे अनिवार्य आहे. तुम्ही नॉर्मली बघता स्विगी झोमॅटोवरती जर तुम्हाला कोणतेही ऑर्डर द्यायचे असेल, लोकांपर्यंत तुमचं अन्न पोचवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला फूड लायसन्स असणे अनिवार्य आहे. तर हेच फूड लायसन्स आपण कसे काढू शकतो घर बसल्या, मात्र 100 रुपयापासून स्टार्ट आहे मित्रांनो. कुठेही जायची गरज नाही, घर बसल्या तुम्ही काढू शकता. ह्याची प्रोसेस काय हे तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. त्याचबरोबर प्रश्न असा उत्पन्न होतो की नक्की लायसन्स कोणत्या व्यवसायासाठी कोणता आहे, म्हणजे बेकरी असेल किंवा मोठा बिझनेस असेल तर तुमच्यासाठी कोणता लायसन्स काढणे तुम्हाला गरजेचं आहे. बघा, 3 प्रकारचे लायसन्स येतात. पहिलं जे आहे ते म्हणजे आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. ठीक आहे, आता नॉर्मली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे, ज्यांचं वार्षिक उलाढाल हे 12 लाखापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. त्यानंतर मग येतो ते म्हणजे स्टेट लायसन्स. त्यामध्ये कसं असणार आहे की तुमचं जर वार्षिक उलाढाल हे 12 लाखापासून 20 कोटीपर्यंत आहे, तर तुम्हाला स्टेट लायसन्स असणे गरजेचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे सेंट्रल लायसन्स. आता सेंट्रल आलं, त्यामध्ये तुम्हाला समजूनच जात असाल की तुम्ही पूर्णपणे सेंट्रलाइज आहात, म्हणजे तुमचं फक्त महाराष्ट्रामध्येच दुकान नसून किंवा महाराष्ट्रामध्येच तुम्ही व्यवसाय करत नसून तुम्ही यूपी, बिहार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर तुम्ही तुमचं बिझनेस करत असाल, त्यासाठी सेंट्रल लायसन्स लागतं. परंतु त्या कॅटेगरीमध्ये जर तुमचं हे वार्षिक उलाढाल ही 20 कोटीपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येता. ठीक आहे, एवढापर्यंत तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर आहे. आता यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात? डॉक्युमेंट्स बघा, एकदम मिनिमम लागतात. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कुठल्याही एजंटकडे जायची गरज नाही. तुम्हाला लाईव्ह मी इथून दाखवणार आहे. घर बसल्या तुम्ही 100 रुपयामध्ये मात्र फूड लायसन्स कसे अप्लाय करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊनच येत असतो. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे फॉस्को FSSI फसाय. ठीक आहे, आपल्याला फसाय लायसन्स अप्लाय करायचं आहे म्हणून ते टाईप करायचं आहे. आता इथे व्हेरिफिकेशन मागितलेलं आहे माझं, ते मी इथे टिक केलेलं आहे. तो फॉस्कोस फसाय यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर इथे 4 ऑप्शन दिसतील. अप्लाय फॉर तत्काल, अप्लाय फॉर न्यू, अप्लाय फॉर रिन्युअल आणि मॉडिफिकेशन ऑफ लायसन्स. ठीक आहे, आता फर्स्टवाला जो आहे तत्काल, त्याची प्रोसिजर थोडीशी वेगळी आहे आणि सिलेक्टिव्ह कॅटेगरीसाठी आहे. सो आता आपण सध्या त्यामध्ये न करता जे जनरली सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे त्याच्यातून मी तुम्हाला करून दाखवणार आहे फूड लायसन्स कसं अप्लाय करायचं. सो यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे देखील तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. यामध्ये बघा, रेल्वे स्टेशनसाठी असेल किंवा एअरपोर्ट किंवा सीपोर्टसाठी असेल तर त्यांची 2 वेगवेगळे कॅटेगरी आहे. आपण जनरल लँडवरचं करतो आहे म्हणून आपण जनरल कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. आपल्या केसमध्ये माझं जे आहे महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मग इथे तुम्हाला पुन्हा 5 वेगवेगळ्या कॅटेगरी दिसतील, जसे की मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेड, फूड सर्व्हिसेस, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज आणि हेड ऑफिस. ठीक आहे, तर तुमची जी पण एजन्सी असेल, जे पण कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि कॅटेगरीच्या आतमध्ये देखील कॅटेगरी असतात, मग त्या अर्थातच सब कॅटेगरी असतात, ते तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता बघा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बघा डेअरी युनिट, हँडलिंग अँड प्रोसेसिंग मिल्क, तसं काय मीट प्रोसेसिंग, फिश अँड फिश प्रोडक्ट, फूड ऑफ हेल्दी, जनरल मॅन्युफॅक्चरिंग, आयुर्वेद आहार, प्रॉपर्टी फूड, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आता तुमचं कुठलं आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला सिलेक्ट करणं इथे गरजेचं आहे. ठीक आहे, आता सेकंडवाला याच्यामध्ये बघा की ट्रेड रिटेलरमध्ये ह्याच्यामध्ये बघा स्टोरेजवाला आहे. ठीक आहे, त्यानंतर मग कोल्ड स्टोरेजवाला आहे, होलसेलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, रिटेलर आहे, डायरेक्टर सेलर आहे, इम्पोर्टर आहे, असे वेगवेगळं ह्याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, यातलं तुमचं जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता फूड सर्व्हिसेस, आता माझा फूड सर्व्हिसेसमध्येच येतं. जसं की बघा इथे माझा रेस्टॉरंटच्या ह्याच्यामध्ये येतं, पण तरी पण तुम्हाला एक थोडंसं एक्सप्लेन करून दाखवतो की काय आहे. आता स्विगी झोमॅटोवाले खूप जण आहेत, तर ते स्विगी झोमॅटोवाल्यांसाठी कुठले आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची ते तुम्हाला इथे दाखवून देतो.
आता बघा इथे बघा फूड वेंडिंग इस्टॅब्लिशमेंट आहे ना, तिथे प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला इथं दिसून जाईल की स्विगी झोमॅटोसाठी काय करायचं आहे ते. आता हे अप टू टर्नओव्हरचं आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो स्विगी झोमॅटोसाठी कुठे लिहिण्यात आलेलं आहे. हे बघा, होम बेस्ड कॅन्टीन. जर का तुम्ही घरातून करत असाल, तुमचं क्लाउड किचन असेल, डब्बावाला असेल, तर तुम्ही इथून करू शकता. स्विगी झोमॅटोवाले नॉर्मली ह्यातूनच करता. जर का घरातून करत असाल तर. रेस्टॉरंट असेल तर रेस्टॉरंटमध्ये तुम्ही क्लिक करा आणि स्विगी झोमॅटो इथून देखील तुम्हाला भेटू शकतो, ठीक आहे. तर ह्या कॅटेगरीवरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता ह्या कॅटेगरीमध्ये टर्नओव्हर जे आहे 12 लाखाच्या आतला आहे, म्हणून इथे मी टर्नओव्हर अप टू 12 लाख केलेला आहे सिलेक्ट. आणि खाली यायचं आहे. खाली यायच्यानंतर मी सिलेक्ट करून टाकतो आहे. आणि पुढे गेल्याच्यानंतर मग इथे बघा कॅटेगरी जे मी सिलेक्ट केलेलं आहे ते इथे आलेलं आहे. तुम्ही 2 कॅटेगरी सिलेक्ट केले तर 2 आले असते, ठीक आहे. सो इथे यू आर एलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्यानंतर मग इथे तुम्हाला बघा लक्ष द्या, इथे नेम ऑफ ॲप्लिकंट किंवा कंपनीचं नाव. इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही तुमचं स्वतःचं देखील नाव टाकू शकता, किंवा तुम्ही तुमची कोणती कंपनी डिसाईड केलेली असेल तिच्या नावाने तुम्हाला लायसन्स बनवायचं असेल, सो ते तुम्ही इथे देऊ शकता. आता मी हे सर्वांचं लायसन्स ऑलरेडी बनवलेलं आहे, ठीक आहे. 4 कंपनीचं मी ऑलरेडी बनवलेलं आहे. खूप साऱ्या कंपनीचं बनवलेलं आहे, म्हणून हे हिस्ट्रीमध्ये माझा इथं दिसतो आहे. आता जे पण मी कंपनीचं बनवतो आहे, माझ्या कंपनीचं दुसऱ्या, त्याचं मी इथे नाव टाकतो आहे. तो जय महाराष्ट्र कॅफे हे माझ्या कॅफेचं नाव आहे. सो मी इथे टाईप करतो आहे. आता इथे डेझिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. इंडिव्हिज्युअल, पार्टनर, प्रोप्रायटर आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे आणि अदर आहे, असे 5 वेगवेगळे आहेत. आता जर तुम्ही प्रोप्रायटर असाल, सिंगल असाल तर इंडिव्हिज्युअल किंवा प्रोप्रायटर हे तुम्ही सिलेक्ट करा. आता माझ्या केसमध्ये मी प्रोप्रायटर हे सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट केल्यानंतर मग इथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ते व्हेरीफाय ऑटोमॅटिकली होऊन जाईल. सो ते व्हेरीफाय करताना बघा इथे माझी पूर्णपणे डिटेल आलेली आहे पॅन कार्डची. त्याला इथे कन्सर्नला टिक करायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून टाकायचं आहे. साईडलाच आधार कार्ड नंबर आहे. त्या आधार कार्ड नंबरला तुम्हाला इथे आधार कार्ड तुमचा जे पण 12 अंकी नंबर आहे आधार कार्डचं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, ठीक आहे. खाली काइंड ऑफ बिझनेसमध्ये फूड सर्व्हिसेस ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येऊनच जाईल. त्यानंतर मग इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुम्हाला तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे की जे पण काय आहे तुमचं सब डिस्ट्रिक्ट तालुका ते सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव ते इथे टाकायचं आहे. पिनकोड जे पण तुमचं असेल ते पिनकोड तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे 6 अंकीवाला. पिनकोड टाकल्याच्या नंतर मग खाली यायचं आहे. लँडमार्क जे पण आहे तो तुम्ही टाका आणि इथे बघा खाली बघू शकता की इज युअर करस्पॉन्डन्स ॲड्रेस इज सेम ॲड्रेस प्रिमायसेस. तर येस करायचं आहे. म्हणजे काय तुम्ही पत्रव्यवहार जे पण असेल ते तुमच्या रेस्टॉरंट जे पण काय तुम्ही ॲड्रेस टाकला आहे त्यावरतीच येईल, ठीक आहे. त्याला मी टिक केलेलं आहे. ते करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम झालेला आहे. दुसरं द्यायचं असेल तर तुम्हाला घरचा पत्ता द्यायचा असेल तर घरचा पत्ता देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, ठीक आहे. हे एवढं झाल्याच्यानंतर मग खाली यायचं. इथे तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर जे पण काय आहे ते तुम्हाला इथे टाईप करून टाकायचं आहे आणि इथे मेल आय डी टाकायचं आहे. मेल आय डी टाकल्याच्यानंतर मग कॉन्टॅक्ट पर्सन नेम जे पण आहे तुमचं नाव ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथे अप्लाय फॉर हाऊ मेनी इयर्स. मग ह्यामध्ये बघा सर्वप्रथम तर फर्स्ट इयरचंच मी अप्लाय करतो आहे 1 वर्षासाठीचंच, म्हणजे 100 रुपयेच मला फीस भरायला येईल. तुमचं देखील नवीन असेल तर सध्या तरी 1च वर्षासाठी करा. 5 वर्षाचं केलं तर 500 रुपये तुम्हाला भरायला येतील. आता इथे तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. माझी कॅटेगरी कोणती आहे ती मी इथे सिलेक्ट करतो आहे. माझ्या 2-3 कॅटेगरीज आहेत. कॅफे आहे त्यामुळे माझा बेवरेजेस वगैरे प्रिपेअर फूड असे सर्व कॅटेगरीज येत आहेत. सो मी इथे सर्व कॅटेगरीज माझ्या सिलेक्ट करतो आहे. रेडी टू ईट आहे, बेवरेजेसवाला आहे, प्रिपेअर्ड फूडचं आहे. सो तुमच्या केसमध्ये जसं असेल तुम्ही इथे ॲड करू शकता. घाबरून जाऊ नका. जर क्वचितच दुसरी कुठली कॅटेगरी जरी तुम्ही सिलेक्ट केली तरी पण काही टेन्शन नाही, तुम्हाला स्विगी झोमॅटोवरती तुम्हाला भेटून जातं. इथे पाहू शकता की फूड सेफ्टी मित्र डिटेल्स जे आहेत ते कोणासाठी आहे तर ते फूड सेफ्टीचं जे कोर्स असतं ते कंप्लीट केल्याच्यानंतर मग ते भेटतं. त्यांचा इथे नंबर असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. नॉर्मली 500 रुपये देऊन त्याची एक्झाम असते. ती वेगळी व्हिडिओ त्याच्यावरती मी बनवेन. पुढे जाऊया आपण की इथे डेट ऑफ इंटेंडेड. आता इथे तुम्हाला जेव्हापासून तुम्हाला तुमचा बिझनेस सुरुवात करायचा आहे जी तुम्ही डिसाईड केलेली ती वाली डेट इथे टाकायची आहे. माझ्या केसमध्ये मी टाकत आहे ही डेटवाली.
आणि सोर्स ऑफ वॉटर माझ्या ह्याच्यामध्ये पब्लिक आहे, ते मी पब्लिकली इथं टाकून देतो आहे. तुम्ही एने केलात तरी चालेल, त्यात काय मोठा इश्यू नाही आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती बघा, इलेक्ट्रिसिटी पॉवर युज्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम्स, येस किंवा नो. येस असेल तर त्याचा HP किती आहे, इलेक्ट्रिसिटी लोड, ते इथे टाकायचं आहे. माझ्या केसमध्ये मी नो करतो आहे. खूप सारे लायसन्समध्ये मी नोच केलेलं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आता इथे तुम्हाला व्यवस्थित सर्कल घेऊन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा एक्झॅक्टली ॲड्रेस कुठे आहे ते मॅपवरती तुम्हाला बघायचं आहे, झूम इन झूम आउट करून, आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पाहू शकता इथे डायरेक्टली ॲड्रेस लिहून आलेला आहे. आता ओके बटनावरती क्लिक करतो आहे. बघा इथे मी 4 कॅटेगरी सिलेक्ट केलेल्या आहेत आणि इथे प्रोसेड या बटनावरती क्लिक करतो आहे. आता इथे आल्यानंतर प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला द्यायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, मेल ID द्यायचा आहे, आणि स्वतःचा देत आहे कोणाचा देत आहे ते पण द्यायचं आहे. समजा तुम्ही पॅरेंट्सचा देत आहे किंवा तुमच्या मॅनेजरचा देत आहे, बहिणीचा देत आहे, भावाचा देत आहे, रिलेटिव्हचा देत आहे, फ्रेंडचा देत आहे, ते इथे तुम्हाला द्यायचं. स्वतःचं दिलं तर स्वतः टाकायचं. सेकंडरीमध्ये पण तसंच करायचं, द्यायचं असेल तर देऊ शकता, नसेल तर नाही दिलं तरी चालेल. इथे पासवर्ड सिलेक्ट करायचा 8 अंकीचा, चूज युअर ओन पासवर्ड करायचा आहे 8 अंकी. त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर पण टाका, अल्फाबेट टाका, न्यूमरिक टाका, सर्व मिक्स करून बनवा. स्ट्रॉंग पासवर्ड पाहिजे. इथे कॅप्चा सेम ॲज इट इज जसं आहे तसंच्या तसं तुम्ही इथे कॅप्चा लिहून टाका. कॅप्चा लिहिल्याच्या नंतर मग खाली या सबमिट या बटनावरती क्लिक करून टाका. आता OTP 6 अंकी OTP तुमच्या मेल ID वरती पण जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती पण जाईल. ठीक आहे. ते 6 अंकी OTP जे आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. नसेल आला तर क्लिक हेअरपासून तुम्ही पुन्हा OTP जनरेट करू शकता. आता इथे बघा आपला रेफरन्स नंबर जे आहे ते इथे जनरेट झालेला आहे. ठीक आहे. आता ह्याला कॉपी पण करून ठेवून देऊ शकता तुम्ही किंवा ओके करू शकता. ठीक आहे. आता इथे तुम्ही ओके करा. ओके केल्याच्यानंतर मग इथे तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे, तुमचा कुठलाही एक ID प्रूफ, जसं की मी पॅन कार्ड करतो आहे माझ्या केसमध्ये. पॅन कार्ड तुम्हाला इथं चूज फाईलमध्ये जाऊन पॅन कार्ड जे तुमचं असेल ते तुम्ही चूज करायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि अपलोड जे आहे दोघांना पण अपलोड करायला विसरू नका. दोन्ही याच्यावरती अपलोड करा. ठीक आहे. अपलोड झाल्याच्यानंतर असा दिसेल. तुम्हाला इथे व्ह्यू करायचा, व्ह्यू करू शकता. डिलीट करायचा तर बाजूला स्लॅशच्या बाजूला डिलीटचं ऑप्शन आहे, तिथून देखील तुम्ही डिलीट करू शकता आणि दुसरे अपलोड करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला इथे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स काय हवे येत असतील, तुम्हाला काय डिटेलमध्ये जर का माहिती हवी असेल तर व्ह्यू मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आता बघा 15 डॉक्युमेंट्स मॅक्झिमम तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यावरती असेल तर तुम्हाला PDF बनवून तुम्हाला मर्ज करून अपलोड करावे लागेल. ठीक आहे. इथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे व्ह्यू रिक्वायर्ड डॉक्युमेंटचं जे ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला खाली, त्यावरती तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. बघा यामध्ये काही एवढं थोडंसं तुम्हाला क्रिटिकलच आहे हे समजणे, पण एक तुम्हाला समजण्यासाठी मी एक प्रोसेस सांगतो आहे, ते तुम्ही फक्त समजून घ्या. फूड सर्व्हिस, इथे तुमची जी पण आहे सर्व्हिसेस सिलेक्ट करा आणि रेस्टॉरंटवरती क्लिक करा आणि सबमिट या बटनवरती क्लिक करा. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी. पहिलंवाला आहे ज्याला रेड टिक आहे ते मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. हे नाही केलं तरी चालेल, मी तुम्हाला दाखवतो कसं शॉर्टकटमध्ये करायचं. ठीक आहे. पुन्हा त्याच पेजला आपण आलेलो आहे. इथे फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स देत आहे. ठीक आहे. आता इथे मी सिलेक्ट करतो आहे कॉपी ऑफ ॲग्रीमेंट. ठीक आहे. आता कॉपी ऑफ ॲग्रीमेंट मी इथे सिलेक्ट करतो आहे, ओपन या बटनावरती क्लिक करतो आहे. ठीक आहे. कॉपी ऑफ ॲग्रीमेंटच्या नंतर मग आता मला फोटोग्राफ ऑफ द युनिट, ठीक आहे, हे मी सिलेक्ट करतो आहे. तर बाहेरचे फोटो, कॅन्टीनचे फोटो आतले ते मी इथे दिलेलं आहे, मर्ज करून ठेवलेलं ते इथे ओपन करतो आहे आणि अपलोड या बटनावरती क्लिक करतो आहे. मेक शुअर फोटो जेव्हा पण तुम्ही द्याल त्यावेळेस बॅनर दिसला पाहिजे. ठीक आहे. तुमचं बॅनर, तुमचं जे पण काही असेल रेस्टॉरंट, कॅफे, तिथे लिहिलं असलं गरजेचं आहे. सो त्याप्रमाणे तुमचं बॅनर असू द्या. ठीक आहे. आता नंतर मग तुम्ही बघा NOC बाय म्युन्सिपाल्टी पंचायत, त्यांच्याकडून NOC घेऊन या की नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ते लोक देऊन टाकतात. ठीक आहे. 1 दिवसामध्ये देऊन टाकतात स्टॅम्प वगैरे मारून. ते देखील तुम्ही अपलोड केला तरी चालेल. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे की हा व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये हा बिझनेस करत आहे तर त्याला आमची मंजुरी आहे असं लिहिलं तरी चालेल. आता इथे पेमेंट करायचं आहे तुम्हाला, ऑनलाईन पेमेंट.
ठीक आहे. आता ऑनलाईन पेमेंट करताना GST नंबर असेल तर टाकायचा, नसेल तर मग ठीक आहे, नाही टाकला तरी चालेल. नवीनच असेल तुमच्याकडे, नसेल आता बघा 1 इयरचं मी सिलेक्ट केलेलं आहे, 1 वर्षासाठी म्हणून 100 रुपये फीस भरायला आलेली आहे. इथे तुम्ही प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन चेक करू शकता. आता मी डायरेक्टली इथे पे बटनावरती क्लिक करत आहे. पे बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून एक 6 डिजिटचा अर्थात 6 अंकी एक OTP येईल. तो OTP मला इथे टाकून द्यायचा आहे. जो OTP मोबाईलवरती मेसेजद्वारे येणार आहे. ठीक आहे. ते टाकल्याच्यानंतर मग इथे डायरेक्टली तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन येईल. इथे मी माझा UPI ID टाकत आहे आणि पे या नावावरती क्लिक करत आहे. UPI सिलेक्ट करून तुम्ही करू शकता. क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने मी UPI ID टाकलेला आहे. ठीक आहे. आता UPI ID टाकल्याच्यानंतर मग इथे पे या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा साईडला लेफ्ट साईडला UPI सिलेक्ट करूनच मी इथे UPI ID टाकलेला आहे. तसं तुम्ही पण तसंच करा. तुमचा UPI ID इथे टाकून द्या. आता हा UPI ID टाकल्याच्यानंतर बघा मला प्रोसेस तिथे रिक्वेस्ट इथे फोनपेवरती तिथे सिलेक्ट केल्याच्यानंतर मग तिथे पासवर्ड टाकला. त्यानंतर माझा पेमेंट डन झाला. त्याची रिसिप्ट आहे, हा रेफरन्स नंबर आहे, त्याला सिलेक्ट करून घ्या, कॉपी करून घ्या. इथे डाउनलोड करायचा ऑप्शन येतो, त्याला डाउनलोड करा. त्याला नावाने सेव्ह करून द्या. ठीक आहे. आता त्याला ट्रॅक कसं करायचं, ते जे आपण रेफरन्स नंबर जे होतं त्याला आपण सेम त्याच पेजवरती यायचं आहे. रेफरन्स नंबर टाकायचा आहे. इथे जे पण काही कॅप्चा आहे खाली त्या कॅप्चाला इथं टाकून द्यायचा आहे. आता हा कॅप्चा टाकल्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. आता इथे पण पाहू शकता प्रोसेस टू बी इनिशिएटेड. ठीक आहे. खाली येते ना स्टेटस ऑफ ॲप्लिकेशनचं, आत्ताच केलेलं आहे सेम डेला म्हणून ते तसं येते. ठीक आहे. आता तुम्हाला दाखवणार आहे की अगोदर मी केलेलं आहे त्याचं काय येतं आहे, म्हणजे 4-5 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर मग तुम्हाला कसं दिसणार आहे. तसं सेम ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकून टाकायचा आहे. जे पण कॅप्चा आहे सेम ॲज इट इज कॅप्चा टाकायचा आहे. हे 8 दिवसानंतरची प्रोसिजर मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. आता इथे पाहू शकता खाली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू. ठीक आहे. इथे लिहून आलेलं आहे, म्हणजे आपण हा सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. ठीक आहे. तो आता कसा डाउनलोड करायचा ते आता तुम्हाला दाखवतो. आता बघा फूड लॉग इन फूड बिझनेसला क्लिक केल्याच्यानंतर मग खाली यायचं आहे. इथे रजिस्ट्रेशन आपला रेफरन्स नंबर टाकल्याच्यानंतर इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर मग इथे प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर पासवर्डचं इथे विचारेल. जो पण आपण 8 अंकी पासवर्ड सिलेक्ट केला होता, सेट केला होता, तोच इथे टाकून द्यायचा आहे. पुन्हा एकदा इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता साइन इन झाल्याच्यानंतर मग इथे 4 ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे दिसतील. त्यातला शेवटचा ऑप्शन आहे तिथे इश्यू आहे. आणि हा जो थर्डवाला ऑप्शन आहे रिवर्ट, काही तुमचं समजा राहिलं, काय पेंडिंग राहिलं, तिथून काही मेल आलं तर तुम्ही इथून जाऊन इथे ह्या ऑप्शनला जाऊन तुम्ही करू शकता. आता ही इश्यू आहे. आता आपलं जनरेट झालेलं आहे सर्टिफिकेट, ते आता डाउनलोड करूया. आता बघा रेफरन्स नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर. त्या रजिस्ट्रेशन नंबर जो सेकंडवाला आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपला हा सर्टिफिकेट डाउनलोड झालेला आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. ठीक आहे. हाच तो आपला फूड लायसन्स आहे. ठीक आहे. जो आहे ॲक्च्युली रजिस्टर सर्टिफिकेट, त्याला आपण फूड लायसन्स देखील बोलतो. ठीक आहे. हा 5 पेजेस आहे. त्यातला पहिला पेज जो आहे त्याला प्रिंट मारायची चांगल्या प्रकारे 100 GSMच्या पेजेसवरती कलर प्रिंट, आणि त्याला लॅमिनेशन करून एक फ्रेममध्ये सेट करून तुमच्या कॅफेवरती जे पण तुमचं बिझनेस तिथे तुम्ही लावू शकता. बघा मित्रांनो, अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. तुमच्या काही क्वेश्चन असतील, क्वेरी असतील तर कमेंटमध्ये मला विचारा, मी त्याचं उत्तर नक्कीच देईन. थँक्यू.